स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर। अफजल खानाने शिवरायांच्या भेटीसाठी खलित्यात त्याने नक्की काय लिहिले होते? महाराणी सईबाईंना आनंदात विलीन होऊन 10 दिवस उलटले होते। राजे राजगडावरील त्यांच्या महालाच्या सज्जातून आकाशाकडे पाहत होते। आकाशातल्या त्या लुकलुकणाऱ्या चांदण्यामध्ये त्यांना बहुतेक राणीसाहेब दिसत असाव्यात। गेले 10 दिवस त्यांना सईबाई सोबतच्या आठवणी सतावत होत्या। मधूनच राजे त्या ठिकाणी नजर फिरवत होते ज्या ठिकाणी महाराणी सईबाईच्या पार्थिवाला अग्निडाग दिला गेला होता। डबडबलेल्या नेत्रावरून राजाने एकदा पापण्या मिटून घेतल्या। अश्रूंचे ओघळ त्यांच्या गालावरून ओघळत जमिनीवर टपकले। मग त्यांनी स्वतःला सावरत दीर्घ श्वास घेतला आणि पुटपुटले, खूप घाई केली तुम्ही महाराणी साहेब, ही वेळ योग्य नव्हती। स्वराज्यावर इतके मोठे संकट चालून आले असताना तुम्ही आमची साथ का सोडली? अहो शंभूराजे, ते किती लहान आहेत, किमान त्यांचा तरी विचार करायचा होता। राजे आणखी पुढे काही बोलणार इतक्यात त्यांच्या खांद्यावर एक हात आला। राजाने पापण्या लवलवून अश्रू जिरवले आणि वळून पाहिले। समोर मातोश्री उभ्या होत्या। अंगावरील शाल सावरत त्यांनी शिवाजीराजांच्या गालावर हात ठेवला। शिवबा, आम्ही समजू शकतो तुमच्या मनाची काय अवस्था असेल। अत्यंत दुःखद परिस्थितीतून जात आहात तुम्हीच नाही तर संपूर्ण रयत शोकाकुल झाली आहे। पण शिवबा, आता 10 दिवस सरले आहेत, सर्व क्रियाविधी आटोपले आहेत। आता तुम्ही तरी या शोकातून स्वतःला सावरा, मातोश्री राजानं म्हणाल्या। पण मातोश्री, शंभूराजे, त्यांच्यासमोर जाताना आम्हाला धडकी भरते। ते सतत विचारतात त्यांच्या आईसाहेब कुठे गेल्यात। त्यांच्या त्या प्रश्नाचे काय उत्तर देऊ काही सुचत नाही आम्हाला। अजाणत्या वयात मातृछत्र हरवले आहे त्यांच्या डोक्यावरचे। राजे चिंतापूर्ण स्वरात म्हणाले, असे कितीतरी संभाजी आहेत शिवबा स्वराज्यात की ज्यांच्या डोक्यावरून ह्या जुलमी शासकांनी त्यांचे मातृपितृछत्र हिरावून घेतले आहे। असे कितीतरी शिवबा आहेत की ज्यांना पत्नी विरह सहन करावा लागत आहे। जिजाऊ साहेबांचे वाक्य ऐकून राजाने हळूच त्यांच्याकडे पाहिले। जिजाऊ साहेबांना नेमके काय सुचवायचे होते ते राजांना कळले होते। जिजाऊ साहेब पुढे बोलू लागल्या, राजधर्माचे पालन करा शिवबा। भगवान श्रीकृष्णाने पवित्र गीतेत सांगितलं आहे, जो शासक सुखदुःखात सम राहू शकतो तोच योग्य शासक होण्यास पात्र असतो। तुमच्या वैयक्तिक दुःखापेक्षा जनतेचे दुःख तुमच्यासाठी अग्रस्थानी आहे। आणि जर तुम्ही स्वतःला सावरले नाही शिवबा तर तुम्ही त्या दुष्ट अफजल खानाचा सामना कसा करू शकाल, ज्याने तुमच्या थोरल्या भावाची हत्या केली आहे, ज्याने तुमच्या पित्याला अनवाणी पायाने साखळदंडाने बांधून कित्येक मैल चालवत नेले आहे। त्याला तुम्ही त्याच्या कर्माची शिक्षा कशी देणार? जिजाऊ साहेबांचे प्रेरणादायी शब्द ऐकून राजाने जिजाऊ साहेबांना पटकन मिठी मारली आणि प्रथमतः आपल्या उरल्यासुरल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। जिजाऊ साहेबांनी सुद्धा राजांची पाठ थोपटत त्यांना आधार दिला। जिजाऊ साहेबांच्या मिठीतून बाहेर येत आपले अश्रू पुसून राजे म्हणाले, त्या अब्दुल्ला भट्टारीला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार मातोश्री, निश्चित असावे। आम्ही वचन देतो तुम्हाला, प्रतापगडाला दिलेले नाव आम्ही सार्थ ठरवू। त्या प्रतापगडावर आई भवानी समोर अफजल खान रूपी 32 दातांच्या बोकडाचा बळी देऊ। त्या खानाला आम्ही कोणत्याही परिस्थितीत संपवू। आम्ही जाणतो मातोश्री, तो सुद्धा आम्हाला संपवण्यासाठीच येत आहे। त्याचा हा मनसुबा आम्ही त्याच्यावरच उलटवू। राजांचा परतलेला आत्मविश्वास पाहून जिजाऊ साहेबांना त्यांच्या यशाबद्दल शाश्वती झाली। त्यांनी राजांच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला, तुमच्या महान कार्यात तुम्हाला यश मिळो शिवबा। पावसाळा नुकताच आटोपला होता। दक्षिणेत शहाजीराजांना जिजाऊ साहेबांचा खलिता पोहोचला होता। तो वाचून शहाजीराजे किंचित भावनिक झाले होते। जिजाऊ साहेबांनी लिहिले होते, महाराज, सईबाईंच्या जाण्यामुळे शिवबावर एकाएकी दुःखाचा आघात झाला आहे। समोर मोठी मोहीम उभी ठाकली असताना त्यांना ह्या अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागणे काय अशी त्यांची बाजू कमकुवत करू शकते। म्हणून त्यांची समजूत घालून आम्ही त्यांना किंचित त्यातून बाहेर काढले आहे। आम्हाला
विश्वास सुद्धा आहे की आमचा पुत्र महापराक्रमी आहे. त्यांच्या बुद्धिचातुर्यावर आम्हाला तिळमात्रही संशय नाही. परंतु आम्ही त्यांच्या माता आहोत. आमच्या काळजाच्या कोपऱ्यात कुठेतरी भावनांचा कोलाहल माजतोच. शोभांची काळजी दाटून येतेच. महाराज, ह्या अफजल खानामुळे आम्ही आमचा एक पुत्र गमावला आहे आणि दुसरा. खलित्यातील पुढील वाक्य वाचण्याआधीच शहाजीराजांनी खलिता मुठीत बंद केला. मोठा सुस्कारा टाकत त्यांनी खिडकीतून बाहेर टेकडीच्या शिखराकडे पाहिले आणि ते पुटपुटले, नाही राणीसाहेब, शिवबा आता नुसते शिवबा राहिले नाहीत, ते शिवाजी महाराज झाले आहेत. प्रतिपदेचा चंद्र त्याच्या मूळरूपात आला आहे. जे कार्य आम्ही करू शकलो नाही ते त्यांनी पूर्णत्वाला नेले आहे. कमकुवत हातांना एवढे बलाढ्य कार्य शक्य नाही. त्यांच्या भुजा शक्तिशाली आहेत. त्यांचे आचार विचार हा आपल्या दोघांचा संगम आहे. राणीसाहेब, लावारसाने उभे राहिलेले ते उत्तुंग शिखर आहेत. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी अफजल भटाऱ्याला 10 जन्म तरी घ्यावे लागतील. बोलता बोलता शहाजी राजांनी हे खलिता लिहिला होता आणि त्यावर शेवटचा मजकूर लिहिला. तरी तुमची भीती दूर करण्यासाठी आम्ही कर्तव्यबद्ध आहोत. आम्ही शिवाजी राजांच्या सहाय्याला 17,000ची फौज पाठवू. शिवाजींना काही इजा झाल्यास आम्ही त्या अफजल खानाला जमिनीत गाडू. वेळ आल्यास आदिलशाहीशी उघडपणे बंड पुकारू. तुम्ही निश्चिंत राहावे आणि हाही विश्वास ठेवावा की आम्हाला या युद्धात उतरण्याची वेळच येणार नाही. आपले सुपुत्र त्या खानाला पुरून उरतील. खलितेच्या शेवटी शहाजी राजाने त्यांचे नाव लिहून आपला शिक्का उमटवला. पुढील ठिकाण खानाची छावणी वाई. सैन्याचे संध्याकाळचे भोजन आटोपले होते. सूर्य नुकताच अस्ताला गेला होता. त्याची तांबूस किरणे पश्चिमेला अजूनही किंचित विखुरली गेली होती. पक्ष्यांचे थवे आपल्या घरट्याकडे परतले होते. त्याने एकच कल्लोळ माजवला होता. जावळीच्या घनघोर जंगलात हिंस्र श्वापदे आपल्या आवाजाने त्यांचे अस्तित्व दर्शवत होती. छावणीभोवती गस्तकऱ्यांची संख्या वाढवण्यात आली होती. विश्वनाथजींना अफजल खानाच्या हेरांचे चित्र रेखाटण्यास मदत करून झाल्यावर विश्वासराव लगेच खानाच्या गोटात परतला होता. तो आता एका झाडाखाली जमिनीवर कांबळ टाकून त्यावर निजला होता. त्याच्या बाजूला इस्माईल खान येऊन बसला आणि आजूबाजूला बघत खाकरला. त्या आवाजाने विश्वासराव जागा झाला आणि डोळे चोळत म्हणाला, काय सरदार? इस्माईल खान आजूबाजूला बघू लागला. बहुतेक त्याने एखादी मोठी खबर आणली असावी. परंतु मोकळी जागा, त्यात आजूबाजूला खानाच्या पहारेकऱ्यांचा वावर असल्याने तो मोकळेपणाने सांगू शकत नव्हता. विश्वासरावाने ते ओळखले होते. मग त्याने सांकेतिक भाषेत विचारले, नदीला पूर आला आहे का? या वाक्याचा अर्थ काही खबर आहे का असा होता. इस्माईल खानाने होकारात्मक मान हलवत म्हटले, होय, त्या पुरात ओंडके वाहून जाणार. डोंगराखालच्या गावाला धोका आहे. या सांकेतिक वाक्याचा अर्थ स्पष्ट होता. काहीतरी अशी घटना घडणार आहे की तिची झळ अफजल खानाला पोहोचणार आहे. डोंगराखालचे गाव म्हणजे प्रतापगडाच्या खाली वाईच्या जंगलात छावणी उभारलेला अफजल खान. म्हणजे जी काही घटना घडणार आहे त्यामुळे अफजल खानाला धोका निर्माण होणार असल्याचे स्पष्ट होत होते. इस्माईल खान सांकेतिक भाषेत पुढील संदेश सांगणार तेव्हा पुन्हा त्याने सर्वदूर नजर फिरवली. आजूबाजूचे पहारेकरी बरेच लांब गेले होते. मग तो हळवार आवाजात सविस्तरपणे सांगू लागला, मी खानाचं आणि कृष्णाजीचं बोलणं ऐकलं आहे. त्यांच्या हेराने शहाजी राजांनी जिजाऊ साहेबांना लिहिलेल्या खलित्याचा मजकूर मिळवला आहे. त्यावरून खानाला कळलं आहे की शहाजीराजे विजापूरशी बंड पुकारून अफजल खानाविरोधात 17,000ची फौज घेऊन येणार आहेत. इस्माईल खानाने आणलेली खबर ऐकून विश्वासरावाने चमकून पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर हास्य खुलले. शहाजीराजे शिवाजी राजांच्या मदतीला येणार या बातमीने त्याला आनंदच झाला होता. पण प्रश्न हाही होता की शहाजी राजाने खानाच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी मुद्दाम खलित्याचा मजकूर खानाच्या हेरांच्या हाती लागू दिला असावा का? शहाजीराजे हे गनिमी काव्याचे जनक होते. त्यांनी आजवर अशा अनेक डावपेचांनी शत्रूंना चुकीचे निर्णय घेण्यास विवश केले होते. मग खानाची काय तयारी? विश्वासरावाने विचारले. खान आता त्याचे डावपेच पुन्हा एकदा बदलण्याच्या तयारीत आहे. सरदार इस्माईल खान म्हणाला. म्हणजे तो माघार घेणार आहे का? विश्वासरावाने बोया बारीक करत विचारले. अजिबातच नाही.
शहाजी राजांच्या खलित्यानं आणि औरंगजेबानं शिवाजी राजांशी केलेल्या सलोख्यामुळं खानाची कोंडी झाली असली तरी तो माघार घेणार नाही. उघडपणे आक्रमण न करता तो आता कमालीचा संयम दाखवत आहे. बहुतेक त्यानं आणखी काही महिने शांत राहण्याचा विचार केला असावा. इस्माईल खान म्हणाला. आपण शांत राहायचं. खानाचा एक प्रमुख सरदार मोसे खान म्हणाला. भोजनानंतर सभा पुन्हा सुरू झाली होती. यात काही निवडक सरदार खानाच्या तंबूत उपस्थित होते. बहिर्जी पथकाचे काही हेर तंबूच्या दारावर उभे होतेच. ते या सभेतला एक एक शब्द कानात साठवत होते. होय, खान म्हणाला. पण हुजूर, पावसाळा संपला आहे, दसराही संपला. मोसे खान म्हणाला. कृष्णाजी भास्कर आणि प्रतापराव मोरे हे दोघे मात्र काही बोलत नव्हते. त्यांना खानाची पुढची रणनीती आधीच ठाऊक होती, कारण त्या दोघांनीच ती रणनीती आखण्यासाठी खानाला सल्ला दिला होता. प्रतापराव जावळीमध्ये लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांना आणि कृष्णाजींना या परिसराची परिपूर्ण माहिती आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आपण इतक्या मोठ्या फौजेसह जावळीचं जंगल पार करून प्रतापगडावर पोहोचू शकत नाही. त्यात शिवाजीचा बाप शहाजी हा आदिलशहाशी पुन्हा बंड करण्याच्या विचारात आहे. त्यामुळं आपण शिवाजीवर आक्रमण केल्यास शहाजी जावळीवर चालून येईल. म्हणजे पुढे शिवाजी, माग शहाजी आणि मध्येच आपण अडकू. ही गंभीर परिस्थिती आपल्यावर ओढवू शकते, खानाने स्पष्ट केले. मग हुजूर, आपली रणनीती काय असेल? रशीदने विचारले. अशा परिस्थितीत आपण शिवाजीशी युद्ध न केलेलं शहाणपणाचं ठरेल, कृष्णाजी भास्कर मध्येच म्हणाला. त्याच्या वाक्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. प्रतापराव आणि खान मात्र स्मित हास्य करत होते. पण खावेंद अली आदिल शहाला आणि बडेबेगम साहेबाला आपण दिलेल्या शब्दाचं काय? मोसे खानाने आठवण करून दिली. तो शब्द हे पूर्ण करू, खान म्हणाला. खानाच्या वाक्याने सर्व सरदार बोचक्यात पडले होते. खान त्यांच्याकडे बघून म्हणाला. आधी शिवाजीची भेट घेऊ, उसे प्यार से समझाएंगे, इतना प्यार से समझाएंगे कि उसके बाद आदिल शाही को कभी उससे तकलीफ नहीं होगी. खानाने कुत्सित हसतच आपल्या दाढीवरून हात फिरवला. काही बुद्धिमान सरदारांना खानाची रणनीती अचूक कळली होती, तरी काही जण अजूनही डोके खाजवत होते. बहिर्जी पथकाच्या हेराने मात्र खानाची रणनीती ऐकली होती आणि त्यांना त्यातले गांभीर्य सुद्धा उमगले होते. आता खानाने ती रणनीती अंमलात आणण्याआधी त्यांना ती नायकांपर्यंत पोहोचवायची होती. नाईक नक्की हा खानाचा डावपेच आहे का की आपला? स्मित हास्य करत शिवाजी राजांनी नायकांना विचारले. खानाला असा डावपेच आखायला राजांनीच विवश केले होते. नाईक प्रतापगडावर भावानी आईच्या देवळात राजांना भेटले होते. विश्वासरावाने खानाच्या गोटातून त्यांना दिलेली खबर त्यांनी राजांना दिली होती. नाईक आता गडावर सहजासहजी येऊ शकत होते. तशी तजवीज राजानेच केली होती. खान जवळ आला असताना त्याच्या गोटातून आलेली खबर राजांना दररोज मिळणे गरजेचे होते. त्यासाठी वेगवेगळे सोंग नायकांना वठवावे लागू नये म्हणून त्यांनी नाईक आणि त्यांच्या एका साथीदाराला भवानी आईच्या देवळात सेवे करायचा मान दिला होता. त्यामुळे राजांची आणि नायकांची आता सतत भेट होत होती. राजांच्या वाक्यावर नायकांनाही हसू आले. आपलाच डावपेच आहे राजे, आपात आहे तुमची दूरदृष्टी. तुम्ही खानाशी युद्ध करायला प्रतापगडच का निवडला हे त्यावेळी खानाच्या ध्यानातही आलं नसावं. पण आता प्रतापराव मोरेनं त्याला जावळीची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यावर त्याला नक्कीच कळलं असणार. त्यातही तो टप्प्याटप्प्यानं फौज पाठवून प्रतापगडावर आक्रमण करण्याच्या बेतात होता. पण आबासाहेबांच्या खलित्यामुळं आणि औरंगजेबाच्या सलोख्यानं त्याचा हा सुद्धा डाव पोकळा ठरला. त्याला आता पुन्हा नवीन डावपेच आखावा लागला आहे. प्रेमपूर्वक भेट राजे. लवकरच खान कृष्णाजी भास्करराव कर्वे भेटीचा खलिता पाठवणार आहे, नायकाने खबर सांगितली. ही भेट नाही नाईक, ही काळीबाजी आहे. हे मंत्रयुद्ध आहे. मंत्रयुद्ध हे मायावी मोहजालाप्रमाणे असते. यात शत्रूला बेसावर ठेवून उद्देश साधता येतो, राजे उत्तरले. पण राजे, शत्रूला बेसावर ठेवूनच हे मंत्रयुद्ध जिंकता येतं ना, आणि तो सावध असेल तर? नायकांच्या बोलण्यावर राजाने ओठांची कडा लांबवली. शत्रूचे मंत्रयुद्ध हाणून पाडण्यासाठी प्रत्येक राजाकडे बहिर्जी नाईक नसतात. एका वाक्यात राजाने नायकांना मोठा मान दिला होता. हास्य सावरत राजे पुन्हा बोलू लागले. नाईक, खानाच्या युद्धनीतीचा तर उलगडा आपल्याला झालाच आहे. आता त्याच्या
बारीक हालचालीवर सुद्धा लक्ष ठेवावे. आम्ही त्याला एकट्यात भेट घेण्यास विवश करू. त्याला ते मान्य करावेच लागेल. तशी तुम्हीही वातावरण निर्मिती करा आणि तो जेव्हाही भेटीला येईल तेव्हा त्याच्या पोशाखापासून हत्यारांपर्यंतची अचूक माहिती आम्हाला द्या. राजाने नायकांना काही निर्देश दिले. जी राजे. नायकाने होकारात्मक मान हलवली. इतक्यात एक सेवक देवळाच्या बाहेर येऊन उभा राहिला. राजाने त्याच्याकडे बघितल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली. राजे, वाईवरून अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर आला आहे. आपल्याला भेटण्याची अनुमती मागत आहे. त्याला गड चढू द्यावे. काही वेळाने आम्ही त्याची सदरेवर भेट घेऊ. राजाने सेवकाला सांगितले. राजांचा आदेश ऐकून सेवक निघून गेला. मग राजाने नायकांकडे पाहिले आणि स्मित हास्य केले. खानाचे म्हणणे काय आहे हे त्याच्या वकिलाने आपल्याला सांगण्याआधीच आम्हाला ठाऊक झाले आहे. आता औपचारिकपणे त्याची भेट घेऊ. स्मित हास्य करत शिवाजी राजाने आई भवानीला नमस्कार केला. नायकाने देवीच्या पायाजवळच्या कुंकवाचा टिळा राजांच्या मस्तकी लावला आणि लावून नमस्कार केला. राजाने नायकाच्या खांद्यावर हात ठेवला आणि 2 वेळा स्नेहपूर्वक थोपटले. राजे देवळातून बाहेर गेल्यावर नायकाने देवी पुढे हात जोडले. काहीसा गंभीर चेहरा करत ते पुटपुटले. आई, मंत्रयुद्धात सुरुवात झाली आहे. तुला तर ठाऊकच आहे की प्रत्यक्ष युद्धापेक्षा मंत्रयुद्ध अधिक गंभीर असतं. यात सैन्याचा सहभाग अप्रत्यक्ष असतो. त्यामुळं ज्याची सरशी होईल त्याचाच विजय निश्चित असतो. नियोजनात किंचितही चूक झाली तर जीवावर बेतू शकतं. अशा वेळी तुझे आशीर्वाद राजांच्या पाठीशी राहू देत. या महासंकटात स्वराज्याच्या धन्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. राजाने खलित्याला बांधलेला रेशमी धागा सोडला. खलिता मोकळा झाला. राजाने तो डोळ्यासमोर धरला. तो शाही खलिता होता. म्हणजे अली आदिलशहाच्या पंजाचा शिक्का त्यावर उमटवला होता. राजाने मजकुरावर नजर फिरवली आणि मनातल्या मनात ते वाचू लागले. खानाने लिहिले होते. आमचे स्नेही शहाजी राजांचे सुपुत्र शिवाजी, तुमच्याशी भेट युद्ध करून पराभूत करण्याचे आदेश आम्हाला मिळाले आहेत. पण तुमचे वडील आणि आमचा जुना भाईचारा आहे. त्यामुळे तुम्हाला एक मौका देणे आम्हाला अधिक महत्त्वाचे वाटले. तुम्ही आदिलशाहीचे गडकोट किल्ले ताब्यात घेतले. शिवाय आजकाल पावलोपावले गुस्ताखी करत आहात. त्यामुळे बादशाह अली आदिलशहा तुमच्यावर अत्यंत खपा आहेत. निजामशाही संपल्यावर आदिलशहाने जो मुलूक तहात मुघलांना दिला तो मुलूक तुम्ही बळकावला आहे. सिद्धीची राजापुरी मारून तुम्ही त्याला जंजिऱ्यात ढकलले आहे. चंद्रराव मोरेंचे जावळीचे वतन सुद्धा तुम्ही जबरदस्तीने बळकावले आहेत. त्यामुळे तुमचा कायमचा बंदोबस्त व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि तितके सामर्थ्य आदिलशाही सैन्यात नक्कीच आहे. तुम्हाला उद्ध्वस्त करून तुम्ही बळकावलेला सर्व प्रदेश घेण्यासाठी आम्हाला संपूर्ण दख्खनचे वतनदार सहाय्य करत आहेत. तेव्हा तुमच्या तोकड्या फौजेचा आमच्या सैन्यापुढे निभाव लागणे महाकठीण होईल. वडीलकीच्या नात्याने तुम्हाला सल्ला देत आहोत. जावळीचा मुलूक आणि काही किल्ले आमच्या स्वाधीन करावेत आणि हे महायुद्ध टाळावे. यातच तुमचे हित आहे. सविस्तर बोलण्यासाठी वाईला आमची भेट घेण्यास यावे. राजांचा खलिता वाचून झाला होता. तो असेच काहीतरी लिहिणार याचे त्यांना पूर्वावलोकन होतेच. खानाने असे कृत्य याआधीही केले होते. श्रीरंगपट्टणच्या राजाची भेट घेऊन खानाने दगा देत त्याची हत्या केली होती. हे याआधीच नायकांकडून राजांना कळले होते. राजाने थोडा विचार केला. चेहऱ्यावरील हावभाव मात्र गोंधळाचे होते. खानाचा सल्ला त्यांना पटल्याचे दिसत होते. राजांचा हा उत्तम अभिनय होता. खानाच्या मनसुब्याची त्यांना पूर्वकल्पना असल्याचे त्यांना कृष्णाजी भास्करला दाखवायचे नव्हते. राजाने कृष्णाजी भास्करकडे पाहिले आणि म्हणाले, कृष्णाजी, खान साहेबांनी जो सल्ला दिला आहे तो आम्हाला मान्य आहे. आम्हाला त्यांची भेट घेण्यात रुची आहे. राजांचे वाक्य ऐकून कृष्णाजी आनंदला होता. त्यांच्या योजनेची पहिली साखळी यशस्वी झाल्याचे त्याला वाटत होते. त्याने राजांच्या निर्णयाची प्रशंसा केली. परंतु राजांचे मुत्सद्दी मात्र अवाक झाले होते. त्यांना राजांचा निर्णय चुकीचा वाटत होता. खानाची भेट धोकादायक आहे हे सगळेच जाणून होते. पुढील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पेशवा मोरोपंत हस्तक्षेप करण्याच्या विचारात काही बोलणार इतक्यात राजाने हातानेच त्यांना थांबण्याचा इशारा केला. राजे कृष्णाजीशी बोलू लागले, पण आमची एक अडचण आहे. राजांच्या मुखावाटे हे वाक्य निघताच कृष्णाजीने विचारले, कोणती अडचण? बेटीच्या जागेची. राजे उत्तरले. म्हणजे? डोळे बारीक करत कृष्णाजीने विचारले.
आम्ही खान साहेबांना भेटण्यास वाईला येऊ शकत नाही. खान साहेबाने स्वतः जावळीस यावे. राजांच्या वाक्यावर कृष्णजीने किंचित विचार केला. तसा त्याने पूर्ण कार्यभाग साधलाच होता. राजे निमूटपणे खानाची भेट घ्यायला राजी झाले होते. फक्त प्रश्न होता भेटीच्या जागेचा. त्याला हा मुद्दा फारसा गंभीर वाटला नाही. त्याने लगेच होकार देत म्हटले, हरकत नाही, आम्ही खान साहेबांशी बोलतो, ते नक्की राजी होतील. राजांची पहिली चाल यशस्वी होताना दिसतात राजे म्हणाले, भेटीपूर्वी खान साहेबांची अभयाची शपथ आम्हाला अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्ही उद्या आमचे पंताजी गोपीनाथ बोकील यांना आपल्यासोबत न्यावे. ते आमचे म्हणणे खान साहेबांकडे मांडतील आणि एका कागदावर खान साहेबांकडून रितसर शपथ लिहून घेतील. कृष्णाजीला यात सुद्धा काही हरकत वाटली नाही. तो आनंदाने राजी झाला. शिवाजी राजांचे वकील म्हणून पंताजी गोपीनाथ बोकील हे कृष्णाजी भास्करासोबत खानाच्या छावणीत गेले होते. खानासमोर येताच त्यांनी खानाला नम्रतापूर्वक मुजरा केला. रावणाच्या दरबारात बरोबर रामाने पाठवलेल्या अंगदासारखी त्यांना शिष्टाई दाखवायची होती. राजांनी खानासाठी पाठवलेली मानाची वस्त्रे खानाला भेट करत पंताजी काकांनी म्हटले, मावळाचे राजे श्री शिवाजीराजे भोसले यांनी आपल्या खिदमतीस नजराना पेश केला आहे, कृपया स्वीकार करावा. पंताजी काकांच्या तोंडून राजांप्रती मावळाचे राजे हा शब्दप्रयोग ऐकताच खानाचा माथा ठणकला होता. त्याने राजांना पाठवलेल्या खलित्यात शिवाजीराजे हे एका बंडखोर सरदाराचे पुत्र आहेत असेच दर्शवले होते. आदिलशाहीला शिवाजी भोसले हे स्वतंत्र राजे आहेत ही गोष्ट स्वीकारण्यासारखी नव्हती. खानालाही ती गोष्ट खटकली होती. खान हा बादशहाचा एक सरदार आणि शिवाजीराजे हे स्वतंत्र राजे असल्याचे पंताजी काकांना खानाला सुचवायचे होते. ते कार्य त्याने साधले होते. परंतु खान संयम ठेवून होता. त्याने फक्त एकदा कृष्णाजी भास्कराला पाहिले. त्याने खानाला संयम ठेवण्याचा इशारा केला. मग पंताजी काकांनी शिवाजी राजांनी खानासाठी दिलेला खलिता आदरपूर्वक खानाच्या हाती सुपूर्द केला. खानाने तो खलिता हातात घेतला आणि त्याची घडी उलगडून तो वाचू लागला. आपला पराक्रम आम्हीच जाणून आहोत. आपल्याशी प्रत्यक्षपणे लढण्याची ताकद कोणातही नाही. आपल्या वाचून आदिलशाही सैन्य कसपटा समान आहे. दक्षिणेतील अनेक राजांना तुम्ही नष्ट केले आहेत, पण आमच्यावर दया दाखवली, याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. आपण आपल्या पराक्रमाने मोठमोठ्या मोहिमा गाजवल्या असूनही आपल्या ठाई गर्व कपट मुळीच नाही. परंतु तरीही आमची आपल्याजवळ एक विनंती आहे की आपण भेटीसाठी जावळीस यावे. त्यामुळे जावळीचे वैभव वाढेल व आम्हालाही निर्भयता प्राप्त होईल. आपण भेट घेताच आपण मागत असलेले किल्ले आणि जावळीचा प्रदेश आपल्या स्वाधीन करेन. राजांचा खलिता वाचत असताना खानाच्या ओठांच्या कडा आपसुकच लांबत होत्या. तो अत्यंत खुश होत होता. त्या आनंदातच त्याने भेटीस येण्यास होकार दिला होता. ठीक आहे, शिवाजीला जर माझ्या छावणीत येऊन भेटण्यास खूप वाटत असेल तर मी जावळीत येऊन भेटण्यास तयार आहे. खानाला जावळीत येऊन भेटण्याची अट मान्य करवण्यात शिवाजी राजांना फार कष्ट करावे लागले नाहीत. खानालाही शिवाजी राजांची फक्त भेट घेणे महत्वाचे होते. त्यानंतर तो त्याचे कार्य सहज साधू शकणार होता. त्याने कसलाही आक्षेप न घेता राजांनी सांगितल्याप्रमाणे डावलाच्या पत्रावर कसलाही दगापटका होणार नाही असे वचन देत मजकूर लिहिला आणि पंताजी काकांना निरोप दिला. खानाच्या लेखी अशा आना भाकांना तिळमात्रही किंमत नव्हती. हे राजेही जाणून होते. परंतु राजे सावध आहेत हे पंताजींना खानाला कळू द्यायचे नव्हते. शिवाय ते अगदी साधे आणि सरळ आहेत. त्यांना कसलेही कपट करता येत नाही. ते खानाला भ्यायले आहेत असे राजांना खानाला दर्शवायचे होते. खानानेही त्याच्या मनाचा थांगपत्ता लागू दिला नव्हता. प्रथम चर्चा झाल्यावर आता भेटीची तारीख आणि इतर चर्चासाठी कृष्णाजी भास्करने कंबर कसली होती. बैरजी पथकाचे हेर आता खानाच्या आणि कृष्णाजीच्या गुप्त बैठकावर डोळ्यात तेल घालून लक्ष देऊ लागले होते.